माझ्याकडून मी कुणाला दुखावूच शकत नाही, हे स्वतःलाच खूप गृहीत धरलेलं असतं माणसाने. बऱ्याचदा मी हे अनुभवलंय, हे बघितलंय. मग कुठेतरी तीच सुरुवात करणं गरजेचं आहे की आधी स्वतःला गृहीत धरणं बंद करूया आपण. मग ते स्वतःला गृहीत धरणं बंद करण्यासाठी काय करता येऊ शकेल, तर काही गोष्टींचा ॲक्सेप्टन्स वाढवणं खूप गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला ऐकून घेणं ही प्रक्रिया जर यातून सुरू झाली तर स्वाभाविकच आहे समोरच्याच्या अपेक्षा मी समजून घ्यायला सुरुवात करू शकतो. नमस्कार. चितविलास स्टुडिओच्या आपल्या कोचशिप सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मागच्या वेळेला आपण गप्पा मारता मारता एका पॉईंटवरती येऊन थांबलो होतो, गृहीत धरणं, जे नात्यांमध्ये किंवा सगळ्याच बाबतीत आपण म्हणूयात की गृहीत धरणं हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. तर हे गृहीत धरणं तू कसं गुंफलेस, काय सांगशील? कोर्टशिपची जी कथा आहे तर ती स्वाभाविक एक डिवोर्स आणि त्याभोवती फिरणारी ती गोष्ट आहे सगळी. पण मागच्या वेळी आपण जसं म्हणालो की डिवोर्स घेण्याची प्रक्रिया आणि त्याच्या मागच्या अनेक पैलू जे आहेत तर ते समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे गृहीत धरणं, की एकमेकांपासून वेगळं व्हायचं आहे किंवा एकमेकांसोबत आता नाही जगायचं आहे. या निर्णयापर्यंत लोक जेव्हा येतात तर त्यावेळी काही गोष्टींचा विचार होत नाही. ही गोष्ट मला खूप जाणवली ते लिहित असताना म्हणा किंवा एकूणात अनुभवांमधून सगळ्या. तर जसं मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की ती प्रक्रिया सुरू होण्यामागची कारणं काय काय असू शकतात किंवा ती कसं आपण ओळखलं पाहिजे. तर त्यामधला एक सगळ्यात पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे आपण गृहीत धरतोय का एखादी गोष्ट, की कोणत्याही नात्याकडे बघत असताना आपण त्रयस्थ म्हणून बघू शकलो पाहिजे. प्रत्येक वेळी मीच बरोबर आहे किंवा तो चुकीचाच आहे, समोरची व्यक्ती चूकच आहे, हे आपण जर म्हणत असू तर मग ते कुठेतरी सगळं चुकतच जातं पुढे. म्हणजे चूक मान्य करणं किंवा हा एक वेगळाच मुद्दा आहे परत त्यातला ॲक्सेप्टन्स. पण एक मुळात असं आहे की एखाद्या गोष्टीवरती जर सोल्युशन काढायचं असेल आपल्याला किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला त्या प्रॉब्लेमकडे एक त्रयस्थ म्हणून बघता आलं पाहिजे. मग ते स्वतःच्या बाबतीत जरी असेल की आपल्याला स्वतःकडे सुद्धा त्रयस्थ म्हणून बघता आलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. पण हे बऱ्याच वेळेला मिसिंग होतं. आणि इथेच थोडंसं गल्लत होते आपली की नात्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर मग एखाद्या गोष्टीने आपण दुखावले जातोय एखाद्याच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे. मग त्याच्यावरती आपण काय करतोय किंवा त्यावरती आपली प्रतिक्रिया काय असते हे करत असताना खूप वेळा असं होतं की आपण एकाच बाजूने विचार करतो की अरे तो मला असं म्हणाला किंवा तो माझ्यासोबत असं वागला, मग तो माझ्यासोबत असं का वागला किंवा ही गोष्ट होत राहते. मग ते करताना जेव्हा हा मुद्दा जर आपण विचार करायचा म्हणला एकेका मुद्द्यावरती तर त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे गृहीत धरणं आहे. जसे इतर मुद्दे आपण मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली किंवा इथून पुढे आपण त्या प्रत्येक पॉईंटवर बोलणार आहोत की अपेक्षा काय आहेत, संवाद आहे का, वेळ देतोय का किंवा असं हे आहे का. तर त्याची सगळ्यांची सुरुवात सगळ्यात पहिली जी होते ती मला असं वाटतं की गृहीत धरण्यापासून. आणि मग याचा विचार करताना आपल्याला जाणवेल की आपण किती गोष्टी गृहीत धरतो. नॉट नेसेसरी आपण स्वतःबद्दलही खूप गोष्टी गृहीत धरलेल्या असतात की हो हे असंच आहे किंवा मी हे करणारच आहे, हे होईलच. कदाचित माइंडने ऍक्सेप्ट केल्यासारखं पण होतं का त्याच्यामध्ये की मत त्या व्यक्तीबद्दलचं एक करून घेतो. मी म्हणालो ना की पुढे मग ते सगळंच बिघडत जाणार आहे की गृहीत धरण्याची प्रक्रियाच आपली सुरू झाली की ती गृहीत धरण्याची प्रक्रिया ही आपल्याला पुढे अनेक चुकीच्या दिशेलाच घेऊन जाते किंवा अनेक गोष्टी चुकतच जातात. मग हे नॉट नेसेसरी नवरा बायकोच्याच नात्यात असेल, ते कुठल्याही प्रकारच्या रिलेशनमध्ये आपलं येऊच शकतं की कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत. मग ते मित्र असू द्या, आपले क्लायंट असू द्या, आपले कलिग असू द्या किंवा म्हणजे व्यवसायातले नोकरीतील असेल, म्हणजे कामाच्या ठिकाणी पण असेल, मैत्रीमध्ये पण असेल, कुटुंबातल्या असतील किंवा कोणत्याही गोष्टी. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला गृहीत धरताय तिथं सगळं चुकायला सुरुवात होते. तर मग गृहीत धरणं ही या सगळ्या गोष्टींचा पाया आहे असं मला वाटतं की ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण स्वतःबद्दल विचार केला पाहिजे की आपण स्वतःला किती कुठल्या गोष्टींना गृहीतच धरतोय. असं होऊ शकतं की एखाद्या गोष्टीची आपली क्षमता नाही आहे किंवा नात्यांच्या बाबतीत जर विचार केला तर की समोरच्या त्या व्यक्तीसोबत काही गोष्टी करत असताना, वागत असताना किंवा ही आपली क्षमता नसेल एखाद्या गोष्टीची, पण बऱ्याचदा आपण स्वतःला गृहीत धरलेलं असतं की मी करतोय ते बरोबर आहे किंवा मी मस्तच करणार आहे, हे सगळं माझ्याकडून छानच होणार आहे.
तर मग ती कुठेतरी एक ती कायम एक गाठ राहते मनात आपल्या, आणि मग त्या गृहीत धरण्याचे परिणाम मग पुढे आपल्याला सुरू होतात. ज्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो असतो तो म्हणजे आपला इगो हर्ट होणं. की समोरच्या व्यक्तीला आपण गृहीत धरलाय किंवा स्वतःच्याही बाबतीत एखादी गोष्ट गृहीत धरली आणि ती तशी नाही झाली किंवा त्या गोष्टी तशा नाही घडल्या आपल्या मनासारख्या, की मग आपण दुखावले जातो आणि मग तिथे कुठेतरी पहिला इगो हर्ट होतो. स्वाभाविकच ही दोन्ही बाजूंनी होणारी प्रक्रिया आहे, की आपल्यालाही कुणीतरी गृहीत धरतंय किंवा आपणही कुणालाही गृहीत धरतोय. तर मग दोन्ही व्यक्ती एकमेकांकडून दुखावल्या जाणार आहेत 100%. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कुठे कुठे गृहीत धरतोय हे समजून घेणं. त्याच्यानंतर मग समोरच्या ज्या व्यक्ती आहेत आपल्यासोबत, मग ती आपली बायको असेल, प्रेयसी असेल, आपले आईवडील असतील किंवा आपल्या नात्यामधले असतील, मित्र असतील किंवा हे असतील, तर त्या प्रत्येकाला आपण कुठे गृहीत धरतोय का, की अरे काही झालं तरी हा माझ्यासोबत आहेच. आता हेच उदाहरण घे की समजा काही झालं तरी हा माझ्यासोबत आहे, ही माझ्यासोबत आहे, हे आपण गृहीतच धरून चाललेलो असतो. मग या केसमध्ये काय होतं की समोरच्या व्यक्तीच्या काही प्रायोरिटी असू शकतात, त्याचंही काहीतरी आयुष्य असू शकतं, काही अपेक्षा असू शकतात, काही त्याचं प्रत्येकाचं हे असू शकतो. आणि मग मी जे गृहीत धरलं आहे समजा की ही व्यक्ती माझ्यासोबत असणारच आहे, याला काय होतंय, कुठे जाणार आहे, तिचंही मत आपणच आपल्या साईडने कन्सिडर करून टाकतो. मग ती आपण म्हणजे मग त्यामुळे पहिला हा तुझ्या बोलण्यात जो मुद्दा आला तो म्हणजे त्यामुळे काय होतं की समोरच्याच्या मताचा विचार आपण करूच शकत नाही. आणि कारण तो विचारच मनात येत नाही आपल्या की समोरच्याचं काही मत असू शकेल, त्याच्याही काही प्रायोरिटीज असू शकतील, त्याच्याही काही अपेक्षा असू शकतील किंवा त्याचंही स्वतःचं काहीतरी असू शकेल. ह्या सगळ्या गोष्टी त्यातून घडायला सुरुवात होते. कारण का तर मी पहिलंच गृहीतच धरलंय ना की काय होणार आहे, ही कुठे जाणार आहे, माझी बायको कुठे जाणार आहे मला सोडून, किंवा सोबतच आहेत की, किंवा काय होणार आहे की, त्यामुळे हे पुढचे विचार येतच नाहीत आणि मग सगळ्या गोष्टी चुकायला सुरुवात होते. कारण मग एकदा गृहीत धरलंय म्हटल्यानंतर हा विचारच नाही आहे की समोरच्याचं मत काय असेल, हा विचारच नाही आहे की समोरच्याच्या काही अपेक्षा असू शकतात, हा विचारच कुठे येत नाही की समोरच्याच्या वेळेचं काय. म्हणजे ही तर खूप मोठी गोष्ट आहे की बऱ्याचदा आपल्याला व्यावसायिक किंवा या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की समोरच्याच्या वेळेचाच विचार करत नाही माणूस एखाद्याला. पण ते नात्यामध्येही ते खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येकाच्या अपेक्षांचा, मतांचा, वेळेचा, त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यावरती आपले पुढचे सगळे मुद्दे खूप अवलंबून असतात. तर त्यामुळे मग गृहीत धरणं ही प्रक्रिया जिथे येते तिथे मला वाटतं सगळंच पुढे चुकत जातं. तिथे कुठेतरी असं वाटतं का की काही स्पेस किंवा त्याच्या प्रायोरिटीज पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे नॉट नेसेसरी त्याच्या तिच्या, पण आपण जसं म्हणलं की त्याला अनेक नातेसंबंध जोडले जातात किंवा अनेक नाती मित्र परिवारातली असतील किंवा व्यावसायिक क्षेत्रात काम करताना, तर हे सगळं जोडलं जातं. तर इथे कुठेतरी तो गोष्टी आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत असं वाटतं. म्हणून मी म्हणालो ना की याची सुरुवात करताना स्वतःपासून करूया. सगळ्यात आधी याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे की आपण स्वतःला किती गृहीत धरतोय प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे आपण तू म्हणलं असं बघताना पहिले समोरच्याला बघतो, मग आपल्याला बघतो. हां, सेम प्रक्रिया आपण गृहीत धरण्याच्या बाबतीतही करू शकतो की समोरच्याला गृहीत धरणं ही खूप नंतरची गोष्ट आहे. आधी स्वतःला किती गृहीत धरतोय हेही महत्त्वाचं आहे. की एखादी गोष्ट आपण गृहीत धरून स्वतःबद्दल चाललेलो आहोत म्हणजे कुठेतरी स्वतःलाच फसवतोय ना, म्हणजे आपण की ही गोष्ट करणं आपल्याला शक्य नाही आहे किंवा ही गोष्ट आपल्या क्षमतेच्या बाहेरची आहे किंवा एखाद्या गोष्टी ही आपल्याला हे नाही आहे किंवा एखादी चूक माझ्याकडून झालेली आहे, पण मी स्वतःला गृहीत धरलेलंच आहे समजा कायम की माझ्या हातून चुका होऊच शकत नाहीत किंवा माझ्याकडून मी कुणाला दुखावूच शकत नाही हे, किंवा कुणाला दुखवणार आहे मी, किंवा मला स्वतःसाठी काय करायचं आहे हे स्वतःलाच खूप गृहीत धरलेलं असतं माणसाने. बऱ्याचदा मी हे अनुभवलं आहे, हे बघितलं आहे. मग कुठेतरी तीच सुरुवात करणं गरजेचं आहे की आधी स्वतःला गृहीत धरणं बंद करूया आपण. मग ते स्वतःला गृहीत धरणं बंद करण्यासाठी काय करता येऊ शकेल, तर काही गोष्टींचा ॲक्सेप्टन्स वाढवणं खूप गरजेचं आहे. एखादा व्यक्ती आपल्याला काही समजावून सांगतोय किंवा एखादा व्यक्ती समोरचा व्यक्ती काय सांगतोय, ऐकून घेण्याची मानसिकता जिथे येते ना तिथे ते गृहीत धरणं थोडंसं कमी होऊ शकतं. मग त्याच्यानंतर मग समोरच्या व्यक्तीबद्दल आपण तो विचार करूया की हां, आता मी स्वतःला गृहीत धरणं बंद केलं आहे की अरे मीच बरोबर होतो, मीच असा होतो किंवा माझंच योग्य आहे किंवा माझंच चुकतंय का. हे दोन्ही बाजू आहेत. म्हणजे नॉट नेसेसरी प्रत्येक वेळी इगोच असला पाहिजे. प्रत्येक वेळी उलटी पण बाजू असू शकते की सतत आपणच चुकतोय असं वाटत राहणं किंवा सतत आपल्या हातून काही नीट होतच नाही असं वाटत राहणं. सो दोन्ही बाजूंचा म्हणजे काय म्हणूया त्याला एक सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूंचा विचार करून आपण स्वतःला कुठे कुठे गृहीत धरतो हे नीट समजून जर घेतलं आपण,
तर त्याच्यानंतर मग मला वाटतं की समोरच्या प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीच्या बाबतीत आपण ते गृहीत धरणं थांबवू शकतो हळूहळू, की समोरचा व्यक्ती कोण आहे. मग ती पत्नी असेल, आई वडील असतील, इतर नाती असतील, आपली मित्र असतील, किंवा कामातले सहकारी असतील, आपल्यासोबतचे मित्र असतील, या सगळ्यांच्या बाबतीतही आपण हा विचार खूप चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात करू शकतो, की अरे नाही, मी ह्याला गृहीत नाही धरलं पाहिजे. त्याचं एक आयुष्य आहे, त्याचा वेळ आहे, त्याची मतं आहेत, त्याचं स्वतःचं काहीतरी एक दृष्टिकोन असेल त्या गोष्टीबद्दलचा. मग हे जेव्हा आपण गृहीत धरणं बंद करतो तेव्हा आपण ऐकून घ्यायला सुरुवात करतो, की मला एखादी गोष्ट आवडते ही मी तुला सांगणं, किंवा मला एखादी गोष्ट आवडते मी माझ्या बायकोला सांगणं. त्यावेळी जेव्हा मी हे समजून घ्यायला सुरुवात करेन की मी गृहीत नाही धरत आहे की मला आवडते म्हणजे तुम्हाला आवडलंच पाहिजे, मग त्यावेळी मी तुमची मतही घ्यायला सुरुवात करतो त्यावर, की तुला काय वाटतंय, किंवा इतर व्यक्तींना काय वाटतंय, मला हे आवडलंय, तुम्हाला काय वाटतंय, किंवा तुमचं काय मत आहे या गोष्टीबद्दल, किंवा ही गोष्ट करायची तुला वेळ आहे का, मग आपण मिळून करूया का. हे जिथं सुरू होतं ना, मग तिथे खूप गोष्टी बदलत जातात. ही कुठेतरी संवादाची सुरुवात आहे असं वाटतं. हा, म्हणून म्हणालो ना की गृहीत धरणं हाच सगळ्या गोष्टींचा जो पाया आहे, त्याच्यावरती जर आपण नीट काम करू शकलो तर त्याच्यानुसार मग बऱ्याच गोष्टी बदलतात. म्हणजे बघ आता की समोरच्या व्यक्तीला ऐकून घेणं ही प्रक्रिया जर यातून सुरू झाली तर स्वाभाविकच आहे समोरच्याच्या अपेक्षा मी समजून घ्यायला सुरुवात करू शकतो. समोरच्याकडून ऐकून घेतोय मी ह्याच्या म्हणजे मी मत पण समोरच्याचं समजून घेऊ शकतोय. त्याच्यानुसार वेळ कुठे द्यायचा आहे हेही मला कळतं आहे. त्याच्यानुसार मग बाकी संवादही चांगला होतो. म्हणजे पुढचे जे आपले सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत, अपेक्षा, संवाद, वेळ, त्या सगळ्यांचा पाया किंवा कुठल्याही नात्याचा पाया हा आहे की डिवोर्सचं जे आपण मुद्दा मांडतोय या सगळ्या ह्याच्यातून, तर त्याच्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा हाच पाया आहे ना की म्हणजे नात्यामध्ये दोघांनी एकमेकांना गृहीतच धरलं आहे की अरे हा माझ्यासोबतच असणार आहे, किंवा हे कुठे जाणार आहे, माझ्यासोबतच राहील, किंवा मी काही केलं तरी काही म्हणणार नाही आहे, त्याचं काही मतच नाही आहे, त्याचं काही वागणंच नाही आहे, किंवा तो कुठेच आपल्याला हे करणार नाही, हे गृहीत धरूनच जेव्हा आपण चालतो एकमेकांना सोबत, मग ऑब्व्हियसली त्याचं सगळं सॅच्युरेशन हे आलेलं आहे की मतांचा विचार नाही, वेळेचा विचार नाही, संवादाचा विचार नाही, कशाचाच विचार नाही, कारण मी गृहीत धरलं आहे की हे माझंच आहे आणि ही व्यक्ती माझ्यासोबतच असणार आहे, किंवा संपलं आता हे आयुष्यभर आम्ही सोबतच असणार आहोत ना, कुठे जाणार आहे. हे जे गृहीत धरलं त्याचं सगळं सॅच्युरेशन सगळ्या गोष्टींचं जे येतं आणि मग तिथे कुठेतरी मग दोघांमध्ये जो एक दुरावा तयार होतो, म्हणजे सगळ्यात मोठी गॅप जी होते ती गृहीत धरण्यामुळे, आणि ती नकळत होत जाते माझ्या मते. म्हणजे हे स्वाभाविकपणे येत जातं आणि नकळतपणे ते ऑब्व्हियसली ही फाटे फुटत जातात सगळ्या गोष्टी. एका दिवसाची प्रक्रिया नाही किंवा काही ठराविक वेळेत झाली असं नाही. हे हळूहळू साचत जाणारी गोष्ट, म्हणजे ही हळूहळू तयार होणारी ही गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी खूप मोठा, कुणासाठी तो कालावधी खूप मोठा असू शकतो. एखाद्या व्यक्तीचा तो 10 वर्षांचा असू शकतो, एखाद्या व्यक्तीचा तो कदाचित वर्षभरातलाही असू शकतो, एखाद्याचा 6 महिन्यांचा पण असू शकतो. ते व्यक्तिपरत्वे आहे की प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलू शकतं, पण प्रक्रिया तीच आहे की जिथं गृहीत धरण्याची सुरुवात होते तिथं मग सगळे हे गॅप्स वाढत जातात. आणि मग त्यामुळे मला वाटतं की सगळ्यात आधी गृहीत धरणं बंद करूया, एकमेकांना गृहीत धरणं बंद केलं पाहिजे, कुणालाही, मग ते नातेवाईक असो, मित्र असो, ओळखीचे असो, सहकारी असो, कुणीही असो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची पण पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला गृहीत धरणं बंद करू आपण. माझ्या मते आजच्या एपिसोडची एक अंडरलाईन असेल की जी प्रत्येकासाठी, की स्वतःला गृहीत धरणं पहिल्यांदा बंद केलं पाहिजे, स्वतःला आणि इतरांना. गृहीत धरणं ही प्रक्रिया कुठेतरी आपण थांबवण्याचा प्रयत्न करू. 100% थांबेल की नाही माहिती नाही, पण कुठेतरी सुरुवात केली तर मला असं वाटतं त्या घडत जातील गोष्टी. नक्कीच या एका मुद्द्यावरती कितीतरी मुद्दे अवलंबून आहेत आणि हे आपण पुढच्या सगळ्या एपिसोडमधनं एक नक्कीच पैलू उलगडत जाऊयात. कोर्टशिप ही कादंबरी चिदविलासने लिहिली होती 2 वर्षांपूर्वी आणि त्याला केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेरूनही खूप उदंड प्रतिसाद मिळतोय. तुम्ही अजून ही कादंबरी वाचली नसेल आणि तुम्हाला ही वाचायची इच्छा असेल तर जरूर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि नंबर दिलेली आहे. घरपोच तुम्ही ही कादंबरी मागवू शकता. चिदविलास, अशाच आपण पुढच्या छान गप्पा आणि विषय घेऊन येऊयात की जे खूप नात्यांचा काय म्हणतात हळूवार धाग्यांना स्पर्श करणार आहेत. आणि नक्कीच पुन्हा भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.